नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे आहारामध्ये तंतुमय पदार्थाचे महत्त्व. तंतुमय पदार्थ त्याला इंग्रजीमध्ये फायबर्स म्हटले जाते किंवा रफेज म्हटले जाते किंवा शुद्ध मराठीमध्ये चोथायुक्त अन्न असं म्हटले जाते. तंतू हे वनस्पतींना आधार देण्याचे काम करतात. त्याशिवाय कोणतेही झाड किंवा वनस्पती ही ताठ राहू शकत नाही. आहारामध्ये जे तंतुमय पदार्थ असतात त्याच्यावर कोणत्याही पाचक रसाचा किंवा एन्झाईमचा परिणाम होत नाही. आहारातील तंतू आरोग्य रक्षणाचे आणि रोग प्रतिबंधाचे काम करतात. अन्न पदार्थावर प्रक्रिया केल्याने त्यातील तंतुमय पदार्थ निघून जातात. असे पदार्थ सतत खाल्ल्यामुळे ऱ्हासजन्य रोगाचे प्रमाण वाढते. असे 100 वर्षापासून पाहण्यामधून सिद्ध झालेले आहे. तसेच आहारात तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असेल तर मेदबत्ती, आतड्यांचा कर्करोग, हृदयरोग, पित्ताशयामधले खडे, मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी रोग होत नाहीत असे संशोधनामधून सिद्ध झालेले आहे. तंतुमय पदार्थ हे एकाच प्रकारचे असतात व त्याचे कार्यही एकाच प्रकारचे असते. ही समजूत खोटी आहे. तंतुमय पदार्थ अनेक प्रकारचे असतात व त्याचे कार्यही अनेक प्रकारचे असते असे आता सिद्ध झालेले आहे. या नवीन संशोधनामुळे सर्वच धान्यांचा कोंडा सारखाच असतो. सर्वच तंतुमय पदार्थ दोरासारखे असतात आणि सर्वच तंतुमय पदार्थाची चव सारखीच असते. या जुन्या समजुती खोट्या ठरलेल्या आहेत. आता तंतुमय पदार्थाचे शरीरावर होणारे परिणाम. आहारातील तंतुमय पदार्थामुळे आतड्यांची हालचाल जलद होते, मल मृदू होतो आणि त्याचे वजन वाढते. तंतूवर आतड्यातील जीवाणूंची क्रिया होऊन निर्माण झालेला वायू एकजीव होतो. त्यामुळे मळाला म्हणजे संडासला मृदूपणा येतो. आहारात तंतुमय पदार्थ जास्त असतील तर आतड्यातील सर्पिल गती म्हणजे पेरिस्टाल्टिक मुवमेंट वाढते. अनेक जुनाट दुखण्यामध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास असतो, तो त्यामुळे दूर होतो. ज्यांना सतत जुलाबाचा त्रास होतो किंवा ज्यांना बद्धकोष्ठता म्हणजे संडास साफ होत नाही अशी सवय असते, अशा लोकांनाही तंतुमय आहाराचा फायदा होतो. अशा लोकांना कोंड्यासकट गव्हाचे पदार्थ खायला हवे. मळामध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक असतात असे सिद्ध झालेले आहे. त्यांची निर्मिती आतड्यामधल्या पदार्थाच्या आम्लतेवर अवलंबून असते. आम्लता जास्त असेल तर कर्करोगजन्य घटक कमी प्रमाणात तयार होतात आणि आतड्यातील जंतूमुळे कर्करोगजनक घटकांचे प्रमाण कमी होते. तंतुमय पदार्थामुळे मल विसर्जनाच्या प्रक्रियेला वेळ कमी लागतो आणि म्हणून टाकावे आणि विषारी पदार्थ फार काळ मोठ्या आतड्यामध्ये राहत नाही. तंतुमय पदार्थामुळे मोठ्या आतड्यातील जीवाणूंची संख्या वाढते, ज्यांच्या वाढीला नायट्रोजनची गरज असते. यामुळे आतड्यातील अमोनिया कमी होऊन पेशीमध्ये कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. काही तंतूमुळे अन्नाचा चिकटपणा वाढतो, त्यामुळे इन्सुलिन पाजरण्याचे प्रमाण कमी होते. त्याचा मधुमेह रुग्णांना चांगला फायदा होतो. आता तंतुमय पदार्थ कुठले? गहू, तांदूळ, बार्ली, बाजरी यांच्या कोंड्यामध्ये, तसेच बटाटे, गाजर, बीट, रताळी या कंदमुळामध्ये, आंबा, पेरू या फळामध्ये, कोबी, लेटूस, सेलरी व पालेभाज्या यामध्ये तंतुमय घटक जास्त प्रमाणात असतात. प्रत्येक 100 ग्रॅम कोंड्यामध्ये 10.5 ते 13.5 कोंड्यासकट धान्यामध्ये 1 ते 2, कठीण कवचाच्या फळामध्ये 0.5 ते 1.5 आणि सुक्या फळामध्ये 1 ते 3% तंतुमय पदार्थ असतात. मांस, मासे, अंडी, दूध, चीज, तूप, तेल आणि साखर यामध्ये तंतुमय पदार्थ नसतात. धान्यावरची पातळ साल ज्याला कोंडा म्हणतात, त्यामध्ये सर्वात जास्त तंतू असतात. हे तंतू अनेक प्रकारचे असतात, उदाहरणार्थ सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन.
गहू आणि मक्याचा कोंडा बद्धकोष्ठता दूर करतात. ओट आणि मका याचा कोंड्याने LDL प्रकारचे घातक कोलेस्ट्रॉल कमी होते. शिवाय कोंड्यामध्ये कॅल्शियम, लोह, जीवनसत्वे आणि प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये असतात. प्रसिद्ध ब्रिटिश डॉक्टर डॉक्टर डेनिस बुरकिट म्हणतात, गव्हाचा आणि तांदळाचा कोंडा पौष्टिक आहारामध्ये एक महत्वाचा भाग आहे. त्याने मूळव्याध, बद्धकोष्ठता, आतड्यांचा कर्करोग, पायातील रक्तवाहिन्या फुगणे आणि कोरोनरी रक्तवाहिन्यामध्ये रक्ताची गुठळी होणे असे रोग टाळता येतात. कंदमुळामध्ये तंतूचे प्रमाण जास्त असते. हे तंतू पाण्यात विरघळणारे असल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करतात. सोयाबीन रक्तातील साखरेची पातळी कमी करतात. भाज्या आणि फळे यामध्ये तंतू आरोग्य वाढवतात. गाजर, बटाटे, रताळे यामध्ये सर्वात जास्त तंतुमय पदार्थ असतात. रसबेरी, पेर, स्ट्रॉबेरी आणि पेरू या फळामध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये तंतू असतात. तंतूंचे प्रकार. तंतूंचे 6 प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, डिंक, चिकट गोंद आणि लेग्निन. प्रत्येकाचे स्वरूप आणि रासायनिक कार्य वेगळे असते. लेग्निन सोडून बाकी सर्व मिश्र शर्करायुक्त आहेत. सेल्युलोज हा सर्वत्र आढळणारा प्रकार आहे. हा मळ मृदू करतो. फळे, भाज्या, धान्याचा कोंडा, कोंडायुक्त गव्हाची पोळी आणि बीन्स यामध्ये सेल्युलोज भरपूर प्रमाणामध्ये असते. उसळी आणि कठीण कवचाची फळे यामध्ये सुद्धा सेल्युलोज असते. सेल्युलोजमुळे मळाची घनता वाढते आणि तो आतड्यातून सहजपणे पुढे सरकण्यास मदत होते. मळासोबत टाकाऊ आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात. रक्तातील साखर योग्य प्रमाणात ठेवण्याचे आणि वजन कमी करण्याचे काम सेल्युलोज करते. आता हेमिसेल्युलोज हे तंतू सेल्युलोज सोबत असतात. दोघांचे कार्य सारखेच असते. ते बद्धकोष्ठता दूर करते, वजन कमी करते. टाकाऊ आणि कोंड्यासकट धान्य, सोयाबीन, धारोष्ण दूध यामध्ये लेसिथिन भरपूर प्रमाणामध्ये असते. गव्हाचा भरडा, यीस्ट यामध्ये व्हिटॅमिन B6, कोलिन आणि इनोसिटॉल ही जीवनसत्वे असतात. ती सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी करतात. ई जीवनसत्व रक्तातील लेसिथिन वाढवते व आवश्यक अशा स्निग्ध आम्लाचे ज्वलन होऊ देत नाही. पर्यायाने कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही. ज्यांचे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे त्यांनी दिवसातून 8 ते 10 वेळा पाणी प्यायला पाहिजे. त्यामुळे मूत्रपिंड आणि त्वचा यामधून टाकाऊ पदार्थ बाहेर पडायला मदत होते आणि पर्यायाने कोलेस्ट्रॉल सुद्धा बाहेर पडते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि जास्त गंजीची लायपोप्रोटीन वाढवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. जॉगिंग, भरभर चालणे, पोहणे, सायकल चालवणे, बॅडमिंटन खेळणे हे उत्तम व्यायाम आहेत. योगासनामुळे तैलग्रंथीच्या कार्याला चालना मिळते आणि स्नायूमधील जास्तीचे कोलेस्ट्रॉल बाहेर पडायला मदत होते. अर्धमत्स्यद्रासन, शलभासन, पद्मासन, वज्रासन ही आसने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी चांगली आहेत. जलचिकित्सा सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. थंड पाण्याचे कटी स्नान रोज 10 मिनिटे दिवसातून 2 वेळा करावे. उच्च रक्तदाबासाठी बाष्प स्नान उपयुक्त आहे. पोटावर मातीचा लेप दिल्याने अन्नाचे पचन चांगले होते. यामुळे यकृताचे कार्य सुधारते, पचन कार्य सुरळीत होते आणि मूत्रपिंडाला चालना मिळते. शिवाय आतड्यांची हालचाल योग्य होऊन मल विसर्जन सुलभ होते. तर ही माहिती कशी वाटली? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.